सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करायची, अगदी घरगुती आणि साध्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने घटस्थापना कशी करायची, घटस्थापनेची तारीख, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त, या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। हिंदू धर्मात नवरात्रीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो। हिंदू धर्मात नवरात्री वर्षातून 4 वेळा साजरी केली जाते। 2 प्रत्यक्ष नवरात्री आणि 2 गुप्त नवरात्री। यामध्ये अश्विन महिन्यात येणारी शारदीय नवरात्रीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। 9 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि त्यानंतर माता दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। शारदीय नवरात्र उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो। त्यानंतर दसरा साजरा केला जातो। या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 रविवारपासून होत आहे आणि 23 ऑक्टोबर 2023 मंगळवारी संपेल। दुसरीकडे 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जाईल। या वर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:44 पासून ते 12:30 असणार आहे। पाऊण तासाचा हा शुभ मुहूर्त आहे। तुम्हाला शक्य झाल्यास या टायमामध्ये तुम्ही घटस्थापनाही करू शकता। घटस्थापना करण्याच्या अगोदर आपल्याला आपलं घर हे स्वच्छ करून घ्यावं लागतं। आपल्या घरातील सर्व जी काही कामे असतील ती तुम्हाला स्वच्छ करून घ्यावा लागतात आणि त्यानंतर तुम्हाला नवरात्रीमध्ये ही घटस्थापना करता येते। घटस्थापनेच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे। तुम्हाला तुमचं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। दारामध्ये तुम्हाला रांगोळी काढायची आहे। छान अशी देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। तुमच्या देवघरातील जे देव असतील ते देव तुम्हाला सर्व विड्याच्या पानावर त्या दिवशी मांडायचे आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची पूजा झाल्यानंतर तुम्हाला घटस्थापनाही करायची आहे। घटस्थापना करण्याच्या अगोदर तुम्ही सर्व साहित्य एका ठिकाणी गोळा करून ठेवा, म्हणजे तुम्हाला घटस्थापना ही पूजा करत असताना सारखं उठावा लागणार नाही। आता यासाठी जेही काही साहित्य लागणार आहे यावर एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकतात। त्यामध्ये मी सर्व घटस्थापनेचं साहित्याची लिस्ट, घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य दिलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकतात। चला तर मग घटस्थापनेचा पूजाविधी कसा आहे हे आपण पाहूया। घटस्थापनेचा घट मांडण्या अगोदर तुम्ही जेही काही साहित्य आणलेलं आहे त्यावर तुम्हाला एक फुलाने स्वच्छ पाणी हे शिंपडून घ्यायचं आहे। तुमच्या घरात सर्वत्र तुम्हाला गुलाब पाणी, गोमित्र हे शिंपडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला बसण्यासाठी एक आसन घ्यायचं आहे। आसनवर बसूनच तुम्हाला ही विधी करायची आहे। तुमच्या कपाळाला अगोदर तुम्हाला कुंकू लावून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला घट मांडायला सुरुवात करायची आहे। आता घट मांडण्यासाठी इथे मी एक मोठी प्लेट घेतली आहे आणि त्यामध्ये पत्रावळी घेतलेली आहे। काही ठिकाणी प्लेट घेऊन त्यामध्ये एक टोपली भेटते, ती टोपली ठेवतात। तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही ते घेऊ शकता। इथे मी पत्रावळी घेतलेली आहे, ती या स्वच्छ प्लेटमध्ये ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये मी थोडी माती टाकून घेतलेली आहे। यावर आपल्याला एक घट घ्यायचा आहे। तर या पद्धतीचा घट तुम्हाला हा विकत मिळून जाईल। तो घट तुम्हाला आणायचा आहे आणि तो तुम्हाला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून ठेवायचा आहे। यानंतर तुम्हाला माती घेताना माती ही भुरभुरीत असावी, माती ही चांगली असावी, माती चिकट घ्यायची नाहीये। जर का तुम्ही चिकट माती घेतली तर त्यामध्ये तुमचं धान्य हे अजिबात उगवणार नाही। तर माती तुम्हाला भुसभुशीत घ्यायची आहे। शेतातली, वावरातली माती तुम्हाला जर का मिळाली तर खूप छान। तर अशा पद्धतीने तुम्हाला अर्धी माती या पत्रावळीत टाकून घ्यायची आहे। त्यावर तुम्हाला घट ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्ही जे 5 धान्य किंवा सप्तधान्य आणलं असेल ते धान्य तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील थोडे गहू मिक्स करायचे आहे। हे धान्य तुम्हाला हाताने सर्व बाजूनी पसरवून टाकायचं आहे। सर्व बाजूने एकसारखं पसरवून तुम्हाला टाकायचं आहे आणि यानंतर बघा पुन्हा तुम्हाला यावर थोडी माती भुरभुरीत म्हणजे पसरवून द्यायची आहे। धान्य टाकताना तुम्ही ते अगदी असं एकदम खेटून किंवा एकदम दाटीने टाकू नका। मग काय होईल, त्याच्यातलं जे धान्य आहे ते नीट उगवणार नाही किंवा ते अर्ध धान्य हे कुजून जाईल, सडून जाईल। तर थोडंसं मोकळं अशा पद्धतीने सर्व बाजूने तुम्हाला धान्य टाकायचं आहे। यावर मी गहू टाकून घेतले, हाताने थोडंसं तुम्हाला लेवल करून घ्यायची याची आणि यानंतर तुम्हाला थोडी माती यावर भुरभुरीत करून घ्यायची।
माती घेताना ही चिकट माती घेऊ नका. घट तुम्हाला अगोदर स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जर का टोपलं घेत असेल तर तुम्ही टोपल्यामध्ये हा घट बसवू शकतात. तर या पद्धतीने थोडी वरतून माती तुम्हाला भुरभुरीत करून घ्यायची आहे. घटस्थापनेच्या दिवशी तुम्ही तुमच्या दाराला झेंडूच्या किंवा आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकतात किंवा आंब्याच्या पानाचे दगडे तुम्ही या दिवशी आवर्जून तुमच्या घराला लावू शकतात. याचबरोबर जर का तुम्ही हळदीचं लेपन करत असाल तर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर सकाळी हळदीचं लेपन करायचं आहे. कारण नवरात्रीचा हा पहिला दिवस आहे आणि या दिवशी आपण देवीची स्थापना करत असतो, घट बसवत असतो. तर अशा पद्धतीने माती तुम्हाला एकसारखी सर्व बाजूनी करून घ्यायची आहे. यामध्ये 5 धान्यांचा किंवा 7 धान्यांचा हा वापर केला जातो. धान्य घेताना ते खराब किडलेलं घेऊ नका. जेवढं घरातलं धान्य तुम्हाला घेता येईल, चांगलं धान्य घेता येईल तेवढा तुमचा घट हा चांगला उगवतो. त्यामुळे धान्य घेताना, गहू घेताना हे चांगल्या क्वालिटीचे घ्या, म्हणजे तुमचा घट हा चांगला उगवला जाईल. आता या घटामध्ये आपल्याला पाणी ओतायचं आहे, स्वच्छ पाणी आपल्याला ओतायचं आहे. यामध्ये आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी या सर्व वस्तू आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. यानंतर या घटाला आपल्याला हळदी कुंकवाचे बोटे ओढून घ्यायचे आहे. तर खालून वर या पद्धतीने आपल्याला हे हळदी कुंकवाचे बोटे ओढून घ्यायचे आहे. हा घट तुम्हाला जिथे पूजेचं सामान मिळेल त्या ठिकाणी मिळून जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला घटाचं सर्व साहित्य देखील मिळून जाईल. घटाची स्थापना ही जिथे तुमचं देवघर असेल तिथे केली तरी चालेल. आणि जर का तुमच्या देवघरापाशी घट मांडायला जागा नसेल तर तुम्ही बाजूला पाटावर, चौरंगावर देखील घट वेगळा मांडू शकतात. तर इथे मी कुंकवाची आणि हळदीची बोटे ओढून घेतली आहे. यानंतर आपल्याला घटाला लाल आणि पिवळ्या कलरचा हा धागा मिळतो. हा धागा आपल्याला बांधून घ्यायचा आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपल्याला अगोदर दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याला खाली तुम्हाला आसन द्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये मी दिव्याखाली आसन ठेवलेलं नाही आहे, पण तुम्हाला एक आसन द्यायचं आहे. तुम्ही विड्याचं पान ठेवू शकतात किंवा एक प्लेट ठेवू शकतात. दिवा कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो. यानंतर आपल्याला या घटामध्ये नागलीची 5 पानं ठेवायची आहे. तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरी चालेल. यामध्ये एक नारळ ठेवायचा आहे. नारळसुद्धा आणल्यानंतर आपल्याला तो पाणी शिंपडून शुद्ध करून घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही धुवून अगोदर ठेवू शकतात. तर या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे. आपण सर्वात अगोदर घट तयार करून घेतला आहे. इथे नारळ घेताना तुम्ही नारळ हा जास्त मोठा घेऊ नका, कारण घट छोटा असेल तर नारळ जास्त तुम्ही मोठा घेऊ नका. कारण आपली माती ही धान्य उगवल्यानंतर ही फुगत असते आणि त्यामुळे तुमचा नारळ हा पडू शकतो. यानंतर आपल्याला थोडंसं पाणी सर्व बाजूनी हे शिंपडून घ्यायचं आहे किंवा टाकून घ्यायचं आहे. पाणी तुम्ही एकाच दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी जास्त टाकायचं नाही, कारण रोज आपण थोडं थोडं करून पाणी टाकणार आहे. धान्य भिजेल इतपत आपल्याला फक्त पाणी यामध्ये टाकायचं आहे. यानंतर मी घट देवघरापाशी माझ्या मांडत आहे, त्यामुळे इथे मी देवपूजा करून घेतलेली आहे. सर्व देव मी विड्याच्या पानावर अगोदर मांडून घेतलेले आहे. आपल्याला 9 दिवस देवांची आपल्याला पूजा करायची नसते, त्यामुळे आपल्याला हे देव विड्याच्या पानावर मांडून घ्यायचे आहे. इथे मी लाल कपडा अंथरून घेतलेला आहे. तुम्ही जर का चौरंगावर पूजा मांडणार असाल तर तुम्ही चौरंगावर लाल कपडा अंथरून घ्या. खाली आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे आणि ह्या अक्षतांवर आपण जो घट मांडलेला आहे तो घट आपल्याला अल्लात ठेवायचा आहे. घट तुम्ही सुरुवातीलाच व्यवस्थित नीट ठेवून घ्या, कारण एकदा घट ठेवल्यानंतर त्याला आपल्याला 9 दिवस हलवायचं नसतं, हात लावायचा नसतो, धक्का लावायचा नसतो. त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच तुमचा घट तुम्हाला कसा ठेवायचा असेल त्याची ॲडजस्टमेंट जशी करायची असेल ती तुम्ही पहिल्याच दिवशी करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला घटाला, नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, फूल वाहून घ्यायचं आहे. तुम्ही जर का चौरंगावर घट मांडणार असाल तर तुम्ही ती जागा स्वच्छ करून त्यानंतर तुम्ही त्यावर चौरंग ठेवा. चौरंगावर लाल कपडा ठेवा, त्यावर थोड्या अक्षता ठेवून तुम्ही ह्या पद्धतीने घट ठेवा. पहिल्या दिवशी आपल्याला घटाला ही नागलीच्या पानांची माळ घालायची असते. 5 किंवा 7 पानांची तुम्ही माळ करू शकतात. पहिल्या दिवशी ही नागलीच्या पानांचीच माळ घालायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला 9 दिवस रोज कुठल्या ना कुठल्या फुलांची, पानांची ही माळ घटाला घालायची असते. तर या पद्धतीने आपण घट हे मांडून घेतलेला आहे. तुमच्या जर का देवघरामध्ये वरती जागा असेल तर तुम्ही घट हा वरतीच देखील ठेवू शकतात आणि वर जागा नसेल तर खाली तुम्ही पुढे पाट ठेवून किंवा चौरंग ठेवून देखील हा घट ठेवू शकतात. यानंतर तुम्ही जर का चौरंगावर हा घट मांडणार असाल तर तुम्हाला तिथे तुमचे जे टाक आहे, जे मेन देव आहे ते देव तुम्ही विड्याच्या पानावर ठेवू शकतात. यानंतर आपल्याला 9 दिवसासाठी अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा असतो. यासाठी मी इथे एक दिवा घेतलेला आहे. दिवा घेताना हा आपल्याला कधीही मोठा घ्यायचा असतो. खाली आपल्याला तांदळाने अष्टदल काढायचा आहे किंवा तुम्ही स्वस्तिक काढलं तरी चालेल.
इथे मी अष्टदल काढलेला आहे. दिवा आपल्याला डायरेक्ट खाली ठेवायचा नाही, कारण तेल हे खाली सांडू शकतं. खाली मी एक प्लेट ठेवलेली आहे, त्यावर मी दिवा ठेवलेला आहे. मी ह्या पद्धतीचा जो दिवा घेतलेला आहे, या दिव्यामध्ये तेल हे 4 ते 5 दिवस तसंच टिकून राहतं, यासाठी मी ह्या पद्धतीचा दिवा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जोही दिवा मोठा उपलब्ध असेल तो दिवा तुम्ही घेऊ शकतात. यानंतर आपल्याला घटापुढे एक विडा ठेवायचा आहे, पानाचा विडा ठेवायचा आहे. त्यावर पानावर हळकुंड, खारीक, खोबरं, 1 रुपयाचं नाणं, सुपारी या गोष्टी ठेवायच्या आहे. यानंतर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपल्याला दिव्याला हळदी कुंकू व्हायचा आहे. दिवा हा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिवा एकदा पेटवल्यानंतर तो 9 दिवस अखंड राहील, म्हणजे तो विझणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जसं दिव्यातलं तेल संपल तसं तुम्हाला दिव्यात तेल हे सारखं टाकायचं आहे. हा दिवा तुम्हाला विझू द्यायचा नाही आहे. दिव्यासाठी तुम्ही जी वात घेणार आहात ती वात तुम्हाला मोठी घ्यायची आहे, म्हणजे ती सारखी सारखी तुम्हाला बदलावी लागणार नाही. आणि वात जर का चुकून तुमच्याकडनं विझलीच तर क्षमा प्रार्थना, देवीची क्षमा प्रार्थना मागून तुम्हाला ती वात पुन्हा प्रज्वलित करता येणार आहे. यानंतर आपण जो विडा ठेवलेला आहे, पानाचा विडा ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आहे. घटाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आपल्याला धूप दीपसुद्धा दाखवून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला घटस्थापनेची ही पूजाविधी करायची आहे. यानंतर तुम्ही 5 फळं देखील ठेवू शकतात. तर इथे मी केळी ठेवलेली आहे, तुम्ही 5 फळं ठेवली तरी चालेल. त्यानंतर आपण घटाला पहिल्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. इथे मी नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवलेली आहे. यानंतर आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे. ही पूजाविधी करत असताना आपल्याला जो पण देवीचा मंत्र येत असेल तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, किंवा मग तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा देखील जप करू शकतात. यानंतर तुम्हाला आरती देखील करायची आहे. आणि 9 दिवस तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळ घटाची आरती करायची आहे. 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 9 दिवस हे उपवास केले जातात. आता ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार, म्हणजे ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार प्रत्येक ठिकाणी घटस्थापनेची पद्धत, पूजा पद्धती वेगळी वेगळी असू शकते. तुमची जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही घटाची स्थापना करू शकतात. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने घटस्थापनेची पूजाविधी मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती जर का तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.